नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या उर्वरित निवडणुकांचं मतदान सुरू आहे. या मतदानापूर्वी राज्यात दुबार मतदारांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विरोधकांनी मतदार यादीतील दुबार मतदार वगळून नव्यानं मतदार यादी प्रसारित करण्याची मागणी केली होती. अशात मतदानावेळी दुबार मतदार आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. अशात अंबरनाथमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. नेमकं काय घडतंय अंबरनाथमध्ये जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. अंबरनाथमध्ये हजारोंच्या संख्येनं बोगस मतदार असल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय. शिवसेना, शिंदे गटाने हे सर्व बोगस मतदार आणले आहेत, असा आरोप केला जातोय. एका पुढाऱ्याच्या मंगल कार्यालयात एकाच ठिकाणी शेकडो महिला आढळल्या आहेत. याचा व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघड केलाय. काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर मंगल कार्यालयाच्या बाहेर पहारा दिला. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले. शिवाय अंबरनाथ नगरपालिकेसाठी आज मतदान होत आहे. पण त्याआधी शुक्रवारी रात्री राजकीय राडा पाहायला मिळाला. अंबरनाथमध्ये बोगस मतदान आणि पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला. अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये 2 जणांना पैशांची पाकिटं वाटत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडल्याचा दावा करण्यात आला आहे. या 2 जणांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलंय. मी बाहेरून आली तर मी बघितलं इथे खूप गर्दी आणि गोंधळ चालू होता. तर मला कळलं की बीजेपीचे हे शिर्के आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते. तर मी त्यांना काही न बोलता मी बाजूला इथे उभी असताना त्यांचे अजय पाटील आणि रवी पाटील यांची काही माणसं, सचिन पाटील, तुषार रोकडे, तुषार पाटील, अक्षय पाटील हे सगळे आले असता मी सचिन पाटीलला विचारलं की चांगल्या पद्धतीने तुम्ही मतं घ्यायची ना, हे पैसे वाटून तुम्ही का असं करताय? तर सचिन पाटील माझ्या अंगावर धावून आला आणि मला बोलतो, तू कोण विचारणारी? म्हटलं मी ह्या बिल्डिंगची रहिवाशी आहे, त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे. तर हे पूर्णपणे चुकीचं झालं आहे. तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. तर ऐन मतदानाच्या दिवशीच भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आला. अंबरनाथमधील मातोश्री नगर परिसरात पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळालं. या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या नियोजित कार्यक्रमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम 2 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील दाखल झाल्याने राज्य निवडणूक आयोगानं 24 नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या 2 डिसेंबर रोजीच्या मतदानाला स्थगिती देत मतदान पुढे ढकललं. शिवाय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं सर्व नगर परिषद व नगरपंचायतीचा निकाल हा एकत्रित लागेल असं घोषित केलं. त्यानुसार 20 डिसेंबर रोजी उर्वरित नगर परिषदांचं मतदान, तर रविवार 21 डिसेंबर रोजी या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. तर आता या मतदानानंतर जनता कोणाच्या बाजूनं कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.